हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर दाखल। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून गोडसे इच्छुक, तर भुजबळांच्या नावाचीही चर्चा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सभा सोडून तातडीनं दिल्लीला रवाना। पक्ष नेतृत्वाचा नाना पटोलेंना फोन आल्याची माहिती। वंचितची लोकसभेची तिसरी यादी जाहीर। पुण्यात वसंत मोरेंना वंचितची उमेदवारी। पुण्यात तिहेरी लढत होणार। वंचितकडनं बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा। पत्रकाद्वारे सुप्रिया सुळेंना वंचितकडनं पाठिंबा जाहीर। हेमंत गोडसेंची 3 माणसं माझ्याकडे आली होती, आम्हाला पदरात घ्या म्हणाली। ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा गौप्यस्फोट। अर्ज भरण्यासाठी 2 दिवस उरले असतानाही महायुतीचा यवतमाळ वाशिमचा उमेदवार ठरेना। भावना गवळींना तिकिटाची धाकधूक। संजय राठोडांना तातडीनं मुंबईला बोलावलं। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। तर पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही, नारायण राणेंकडनं स्पष्ट। सांगलीच्या जागेचा तिढा वाढला। सांगलीचा निर्णय होईपर्यंत राज्य प्रचार समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार। आमदार विश्वजित कदम यांचं नाना पटोलेंना पत्र। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधनं ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी इझर प्रसिद्ध। 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बारामतीला शरद पवारांची बारामती म्हटलं जातं। त्या बारामतीत येऊन विरोधक पवारांना संपवण्याची भाषा करतायत। सुप्रिया सुळेंची विरोधकांवर टीका। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार अमर काळेंनी भरला अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे यांचं शक्तीप्रदर्शन। बुलढाण्यासाठी शिंदेंकडनं प्रतापराव जाधव अपक्ष रविकांत तुपकर, तर परभणीत ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव यांचा अर्ज दाखल। दुसरीकडे अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा। 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारे मतदारांना 17 रुपयांच्या साड्या वाटतात। नवनीत राणांवर बच्चू कडूंची टीका। तर यंदा नवनीत राणा 3 लाखांहून जास्त मतांनी जिंकण्याचा रवी राणांना विश्वास। अमित शहा 6 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। अमित शहा 6 एप्रिलला विदर्भातनं प्रचाराला सुरुवात करणार। छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। 8 नक्षलवाद्यांचा खात्मा। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त। केजरीवाल अटकेत असताना आपला मोठा दिलासा। खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाकडनं जामीन मंजूर। कथित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात सुप्रीम कोर्टाकडनं दिलासा। भाजपकडनं पक्षप्रवेशाची ऑफर। पक्षात न आल्यास अटक करण्याची ही धमकी। दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।